संघर्ष समितीचा बाला मामा माते आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश बाळा, अरे कोण बोलतो देणार नाही, अरे कोण बोलतो देणार नाही। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नवीन प्रभाग रचनेवरून वाद निर्माण झालाय। 27 गाव संघर्ष समितीने या प्रभाग रचनेला कडाडून विरोध दर्शवला आहे। समितीचा स्पष्ट पवित्रा आहे की आम्हाला केडीएमसीत राहायचं नाही। या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर एकत्र आले असून हजारोंच्या संख्येने हरकती दाखल करण्यात आल्या। संघर्ष समितीचे म्हणणे आहे की योग्य सुविधा, पायाभूत सोयी सुविधा न देता जबरदस्तीने केडीएमसीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। नागरिकांच्या हक्कांसाठी सर्वपक्षीय स्तरावरील या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय। सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे सत्यवान म्हात्रे यांनी सांगितलंय की गावकऱ्यांच्या भावना आणि हक्कांचा विचार न करता घेतलेले हे निर्णय आम्हाला मान्य नाहीत। प्रशासनाने लोकांच्या मतांचा आदर करावा। आगामी काळात संघर्ष समितीचा विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते। हरकत घेतलेली आणि किती हरकती घेतलेल्या आहेत? आमची हरकत यासाठी आहे की आम्हाला आजपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कुठल्या प्रकारचा विश्वासच घेतल्याने आमचा आजपर्यंत विश्वासघातच केलेला आहे आणि हरकती जवळजवळ 3,500 ते 4,000 हरकती आम्ही घेतलेल्या आहेत। आम्हाला या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहायचं नाही आहे, तरी सुद्धा आम्हाला जबरदस्ती ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठेवत आहे। म्हणून आमचा या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निषेध आहे आणि आम्हाला या कल्याण डोंबिवली महानगरपालिका भ्रष्ट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहायचं नाहीये। मुद्दे आमचे एकच आहे हरकतीबद्दल की कुठल्या प्रकारची व्यवस्था नाही आहे, भ्रष्टाचार सगळीकडे माजवलेला आहे। 27 गावामध्ये फक्त पैसे वसुली करतात आणि कुठल्या प्रकारची सुविधा देत नाहीये। पण पुन्हा रस्ते नाही आहेत, गटर नाही आहेत, सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे आणि कुठल्याही प्रकारची सुविधा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून होत नाहीये। फक्त वसुलीचं काम होतंय। सुविधा द्यायच्या बाबतीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका शून्य आहे।